ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं विविध मागण्यासाठी आज वसमत तहसील कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन सुरू झालेलं आहे. आता मी त्याच कार्यालय तहसीलदार वसमत कार्यालयाच्या समोर आहे आणि याच कार्यालयाच्या समोर जे आहेत ते सकाळपासूनच शेतकऱ्यांनी जे आहे ते विविध मागण्यासाठी आंदोलनात सहभाग घेतलेला आहे. सकाळपासून शेतकरी जे आहेत ते भजन कीर्तन आंदोलन करत जे आहेत या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. अगदी तबला असेल, पेटी असेल, हे सगळं साहित्य घेऊन सकाळपासूनच शेतकरी जे आहेत ते आंदोलन करतात. नेमक्या शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत आपण जाणून घेत. खरं तर सकाळपासूनच धरणे आंदोलन सुरू करत नेमकी प्रमुख मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची काय आहे? रडू नको बा, आम्ही कारखान्याला जाते आणि शेतकऱ्याच्या घामाला, कष्टाला, त्याच्या प्रतिष्ठेचा भाव मिळवून आणून देते. हे आमचं सगळ्या या भजनी मंडळाने आमच्या या सगळ्या हजारो लोकांसमोर आज भजन गायले. प्रमुख मागण्या काय? आम्ही मूळ मालक आहोत. आमची प्रमुख मागणी आहे की आमच्या ऊसाच्या टिपऱ्याला जेव्हा तुम्ही त्या सरकार घालता कारखान्याच्या, आणि त्या जसं त्या ऊसाला जसं म्हणजे पिळता तसं आम्हाला पिळू नका. पश्चिम महाराष्ट्रातले, कर्नाटकातले, गुजरात मधले आणि पंजाब सरकार मधले जर कारखाने 4,000च्या वर भाव देऊ शकतात, तर माझ्या मराठवाड्याच्या सुपीक जमिनीमध्ये उगवणारा ऊस त्यांच्यापेक्षा जास्त प्रतीचा आहे. आम्हाला पहिली एक पुस्त उचल 3,000 रुपये दिली पाहिजे आणि आमच्या ऊसाला 4,000 रुपये कमीत कमी भाव दिला पाहिजे. ही आमची पहिली मागणी आहे. सध्याचा भाव काय मिळतो आणि सध्याच्या भावावरती शेतकरी समाधानकारक नाहीत का? नेमकं काय मागणी? सध्याचा जो भाव आहे तर एका कारखान्याचा एक भाव नाही. 50 किलोमीटरच्या अंतरामध्ये या वसमत तालुक्याच्या जवळपासच्या तिन्ही कारखान्यामध्ये पूर्णा सहकारी साखर कारखान्यानं 2,400 रुपये भाव डिक्लेअर केला. बाराशिव हनुमान जो कारखाना प्रायव्हेट आहे त्यांना 2,500 सध्या भाव म्हणजे देतात, म्हणजे पहिली उचल. आणि तिथंच त्याच बाजूला असणारा बळीराजा कारखाना तो मात्र 2,950 रुपये देत आहेत. म्हणजे ऊस एकच आहे पण त्याच्या किमती अलग अलग होत आहेत. म्हणून शेतकऱ्यामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे आणि कमीत कमी पहिली उचल ऊसाला 3,000 ही दिलीच पाहिजे आणि 3,600 हा मावला भाव त्यांनी डिक्लेअर केला पाहिजे. एवढी म्हणजे प्रमुख मागणी आमची आहे आणि ती मागणी मान्य केलीच पाहिजे. नेमका आरएसएफचा काय मुद्दा आहे? तो मुद्दा घेऊन तुम्ही या आंदोलनामध्ये बसलाय, तो मुद्दा नेमका काय आहे? तो हिशोबाशी रिलेटेड मुद्दा आहे आणि मागच्या जे 3 वर्षाचे हिशोब पूर्णपणे झाल्याशिवाय आणि त्याच्यामध्ये आमची जी काही बाकी तुमच्याकडे निघते ती बाकी आम्हाला मिळाली पाहिजे, हा आदेशातला मुद्दा आहे. एकूण क्षेत्रफळ किती आहे या परिसरामध्ये आणि कारखाने किती आहेत? वसमत तालुक्याच्या हद्दीचा जर विचार केला तसं तर पूर्णा तालुक्याचे 250 गाव आहेत. टोकईचे वसमत मधले 50 आहेत, 45 गाव आहेत. कळमनुरीतले 45 गाव आहेत. वसमत मधले काही गाव आहेत. म्हणजे नुसत्या वसमत तालुक्याचा जर विचार केला तर 20 लाख टन ऊसाचं गाळप होतंय. 20 लाख टन. आणि हा सरासरी ऊस 5 तालुक्याला जातो. पण आमचं दुर्भाग्य असं आहे की आमचा या वसमत तालुक्यामध्ये सहकाराचं नाव असलेला नेता साखर संघाचा राष्ट्राचा अध्यक्ष राहिलाय. परंतु दुर्दैवानं की सगळ्या देशामध्ये सगळ्यात कमी भाव कुठे असेल तर आमच्या वसमत तालुक्यामध्ये आहे. तिन्ही कारखान्यामध्ये. म्हणजे टोकईला तर मालकच नाही, कोणी मालकच नाही. आज कोण मालक आहे तिथं? दिवसभर साखर काढायची आणि रात्री घेऊन जायची. खरं तर शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आहेत. वसमत तालुक्यातच नव्हे तर हिंगोली जिल्ह्यात अनेक कारखाने आहेत, साखर कारखाने. मात्र शेतकऱ्यांना कुठेतरी त्यांचा मोबदला जे आहे ते योग्य मिळत नाही. म्हणूनच की काय या शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं. आजोबा किती वर्षापासून ऊसाची लागवड करता? आम्ही 1900 कारखाना 12 ऊस राहते आमच्यापाशी. बरं. त्या ऊसाला भावाचे तुकडे करून देतात ऊसाचे पैसे. गेल्या वर्षी 6 तुकडे करून पैसे दिले. 50 रुपयाचा तुकडा दिला गेल्या वर्षी साखर संघाच्या अध्यक्षांना. हे आज शेतकऱ्या पैशाचं कोणतंच काम होऊ दिलं नाही. बापू आता मागणी काय? आमची ऊसाला 3,000 ऊसाला भाव दिलाच पाहिजे. पहिल्या उचल पहिली उचल 3,000 रुपये या पाहिजे. दुसऱ्या कारखान्याबरोबर इथला नेता ऊसाला मागत राहणार कवा ती. ऊसाचे पैसे बिल वेळेत मिळतं का? नाही मिळत. कवाच नाही यायला ऊस. किती महिन्यात मिळतं? महिना लागतं, 1.5 महिना लागते ऊसाला पैसे. तुमची मागणी काय? आमची पैसे ऊसाला टायमाला पैसे द्यावा, टायमाला ऊस न्यावा. काय मागणी असणार आहे तुमची? पहिली मागणी आहे की पहिली उचलली 3,000 रुपये आणि शेवटचा ज्यावेळेस कारखाना बंद होतो, हिशोब सबमिट होतो त्यावेळेस 3600 रुपये. कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर रिजन मध्ये 52 कारखाने आहेत. त्या कारखान्यांचा भाव हा 3500 ते 3650 पहिली उचल आहे.
आणि नंतर मग जास्त आहे. आणि पंजाब सरकारमध्ये पंजाब गव्हर्नमेंटनं पंजाबमध्ये पूर्ण सहकार नाही, प्रायव्हेट कारखाने आहेत. तिथं 4180 रुपये हा भाव प्रायव्हेट शुगर मिलचा आहे आणि तिथं पंजाब गव्हर्नमेंटनं 680 रुपये सबसिडी दिलेली आहे. म्हणजे 4860 रुपये भाव आहे. पण म्हणजे तुमची मागणी आहे की पंजाबच्या धर्तीवर आपल्याही साखर कारखान्याने रेट द्यावा, भाव द्यावा. का देऊ नये सांगा ना तुम्ही. पंजाबचा साखरातला ऊसाची साखर निघते आणि आपण आमची बघतोय की जे निघते. पंजाब सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रेट दिला त्याच रेटमध्ये आमचाही ऊस येथील साखर कारखानदारांनी घ्यावा. शेवटची मागणी काय असणार आहे? आज आंदोलन केलं तुम्ही, ही आंदोलन करून ही मागणी पूर्ण जर नाही झाली तर पुढचा इशारा काय आहे? नाही, हे आंदोलन आमचं यशस्वी झाल्या म्हणजे होण्यासाठी आम्ही शेवटचं टोक म्हणजे कारखाना बंद पाडू, गव्हाणीमध्ये आमचे लोक उभं राहतील आणि वाटेल त्या परिस्थितीमध्ये आम्ही सर्व कारखाने या भागातले बंद पाडून आमची मागणी मान्य करून घेण्यासाठी आम्ही समर्थ झालेलो आहोत. निश्चितच आपण बघतोय की आजच्या आंदोलनाची कारखानदारांनी जर दखल नाही घेतली तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही कारखाने बंद पाडू, कारखान्याच्या गव्हाणीमध्ये उड्या घेऊ असा इशारा जे आहेत ते हिंगोली जिल्ह्यातीलच नव्हे तर परिसरातील जिल्ह्यातील कारखान्याला शेतकऱ्यांनी दिलेला आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, वसमत, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.